नमस्कार. सुनीताज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मथुरेची मलईदार लस्सी. त्यासाठी इथे घेतले मी एक जाड बुडाचे पातेले. त्यामध्ये घेतले 1 लिटर म्हशीचे दूध. आता आपण ते दूध तापवून घेऊ. इथे मी गॅसवर पातेले ठेवून घेतले. इथे मी जाड बुडाचे पातेले घेतले म्हणजे दूध खाली लागायला नको. म्हशीचे दूध घेतल्याने दही छान घट्ट होते. दुधाला थोडं थोडं असं हलवत राहा म्हणजे खाली लागणार नाही. इथे दूध छान उकळलं. म्हशीचं दूध असल्यामुळे मी 2-3 मिनिटं उकळून घेणार आहे. जर गाईचे दूध असले तर जवळजवळ 5 ते 7 मिनिटं उकळून घ्या म्हणजे दही छान घट्ट लागतं. इथे माझं पूर्ण फॅटचं दूध असल्यामुळे मी 2-3 मिनिटं उकळून घेणार आहे फक्त. वरती किती छान फेस आला म्हणजे साय आपली खूप छान येईल. इथे मी 2 ते 3 मिनिटांसाठी दूध उकळून घेतले. आता आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये दही लावायचंय. त्यासाठी मी इथे दूध गरम असताना ओतून घेणार आहे म्हणजे त्याची साय मोडली जाणार नाही. पसरट भांड्यात दही लावल्याने छान घट्ट दही लागते. जर पातेल्यात दही लावलं तर त्याचा दाब पडतो दह्यावर आणि त्या दह्याला पाणी सुटतं. आता आपण हे दूध अगदी रूम टेम्परेचरवर येऊ देऊ. पूर्ण हाताला गार लागेल असे होऊ देऊ. मग त्यामध्ये विरजण टाकणार आहोत. इथे मी 2 ते 3 तासासाठी दूध थंड करून घेतलं. विरजण टाकताना दूध इतके थंड हवे तर आपला त्यात बोट टाकल्यावर आपल्याला त्याचा चटका लागायला नको. आता यात आपण विरजण टाकून घेऊ. मी इथे घरी विरजलेलंच दही आहे. हे दही आधी असं थोडं चमच्याने घोळून घ्या म्हणजे दह्याच्या गाठा राहणार नाही. असं थोडं थोडं दही घेऊन आपल्याला 2-3 ठिकाणी दही टाकून घ्यायचंय. आपल्याला ह्या दुधाची साय मोडायची नाहीये. विरजण जास्त झालं तर दही जास्त आंबट होतं. आता चमच्याने अगदी हळू असं दही हलवून घ्या. आता हे दूध पूर्ण थंड होईपर्यंत यावर झाकण ठेवायचे नाही, नाहीतर झाकणाला घाम येतो आणि तेच पाणी दह्यामध्ये पडतं. आता मी याला पूर्ण थंड होऊ देते आणि झाकण लावून एक 7-8 तासासाठी बाजूला ठेवून देते. इथे आपण कालचे दही विरजले होते. किती छान साय आली दह्याला. दही असं हलवलं तरी सुद्धा हालत नाहीये. इतकं छान घट्ट दही बसलं आपलं. आता आपण ह्या दह्याची वरवरची साय काढून घेऊ. पहा किती छान साय आली. आपण 2-3 मिनिटांसाठी दूध उकळू दिलं होतं म्हणून ही इतकी छान साय आली. छान लस्सी, वरतून भरपूर साय. किती छान भरपूर साय निघाली. आता आपण रवीनेच घोटणार आहेत. किती अगदी खापची खाप दही विरजलं गेलं. आपण आता दही घोटून घेऊ. मला रवीनेच घोटलेलं दही आवडतं. खानदेशात त्याला रवी म्हणतात बरं का. रवी, रई.
छान सगळ्या गिठोळ्या मोडून घ्यायच्या. मिक्सरमध्ये जर केलं आपण लस्सी तर त्याला वरतून फार असं लोण्यासारखं येऊन जातं. तुमच्याकडे हँड मिक्सर असेल तर तुम्ही त्याच्याने सुद्धा करू शकता. इथे मी जवळजवळ 70 ग्रॅम साखर घेतली, पिठी साखर, जाड साखर, लवकर विरघळत नाही दह्यामध्ये. आपली लस्सी सुद्धा खूप घट्ट आहे, त्यामुळे इथे मी अगदी थंडगार पाणी टाकून घेते. तुम्हाला कशी लस्सी आवडते त्याप्रमाणे पाणी टाकाल. तुम्हाला वाटलं तुम्ही इथे दूध सुद्धा टाकू शकता. तुम्हाला आवडली तर विलायची पूड वगैरे, पण मला इथे प्लेन लस्सीच आवडते. का तयार झाली आपली छान मस्त लस्सी. हे गुल्लक सुद्धा मी मथुरेवरून आणले बरं का. लस्सी करायची असेल तर दही जास्त दिवसाचं नको. जास्त दिवसाचं असेल तर मग ते चवीला खूप आंबटही लागतं आणि त्याची चव सुद्धा वेगळीच येते. छान वरतून अशी साय टाकून घ्यायची भरपूर. तर त्यावर थोडे पिस्त्याचे काप, तयार झाली आपली मथुरेची मलईदार लस्सी. ती सुद्धा छान गुल्लक मध्ये. नक्की करून बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.